आमच्या या देवाच्या साठवणीच्या खोलीतच बाबांनी समोर एक ठेंगणी पातळ भिंत बांधली आणि तिथे आपलं देवघर केलेलं होतं. या देवघरात माझ्या आजोबांच्या ओंकारेश्वर भटाच्या घराण्याचा मोठा कोरीव काम केलेला एक फार जुना चंदनाच्या लाकडाचा अप्रतिम देखणा असा देवघरा होता. या देवघरातल्या सर्व देवांच्या मूर्ती फार जुन्या आणि दुर्मिळ कलाकृतीच्या फार मौल्यवान अशा होत्या. हा आमचा देव्हारा कौरव पांडवकालीन असावा असं त्या देव्हाऱ्याकडे पाहिलं की वाटायचं, कारण त्या देव्हाऱ्यावरील लाकडावर कौरव पांडवांचीच अनेक चित्रं कोरलेली होती. मला तर वाटायचं पांडव अज्ञातवासात जाण्याच्या वेळी त्यांनी तो देव्हारा आपल्याबरोबर चोरून नेलेला असावा आणि पोटाला भूक लागल्यावर कोणाला तरी विकलेला असावा. पण नंतरच्या येणाऱ्या पिढीला त्या देव्हाऱ्याचं महत्त्व न कळल्यामुळे त्यांनी तो देव्हारा माझ्या पणजोबांना विकलेला असावा. असो, आता सर्वसाधारणपणे एखाद्या देव्हाऱ्यावर लक्ष्मीनारायणचं, झालं तर शंकर पार्वतीचं, अगदीच नाही तर गणपती तरी बसवलेला असतो. पण आमच्या या देव्हाऱ्यावर कौरव पांडवांचे द्यूत खेळताना, अभिमन्यू चक्रव्यूहात लढत असताना, कौरवांच्या दरबारात द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू असताना, गांधारी डोळे झाकून चाचपडत चालत असताना अशी अनेक उत्कृष्ट कलाकुसरीची चित्रं कोरलेली होती. मी एकदा आजीला विचारलं, आजी अगं हा कुठल्या काळचा देव्हारा असावा? आणि माझी आजी कमरेवर हात ठेवून उठता उठता मला म्हणाली, सोने, आता हा देव्हारा कुठल्या काळाचा आहे ह्या गोष्टीला महत्त्व नाही, तर आता हा देव्हारा आपला आहे या गोष्टीला महत्त्व आहे बरं. खरंच किती सहज सुंदर असा माझ्या आजीचा हिशोब होता. ह्या आमच्या देव्हाऱ्यात अनेक पितळी देव दाटीवाटीनं उभे होते. त्यात राम सीता, लक्ष्मीनारायण, शंकर पार्वती, अंबा, रेणुका या देवींच्या मूर्ती होत्या. आता आमचं दैवत लक्ष्मीचं. ह्या देव्हाऱ्यात माझ्या बाबांची फार आवडती अशी एक फार सुंदर लक्ष्मीची लाल कमळ पुष्पात बसलेली मूर्ती होती. त्या मूर्ती शेजारी सरस्वती वीणा वादन करत असलेली मूर्ती होती आणि एक नारदाची सुद्धा तंबोरा गळ्यात घालून हातातल्या चिपळ्या वाजवणारी मूर्ती होती. त्या सर्व मूर्तींच्या समोर माझी आई जेव्हा माझ्या आजीकडे रात्री आली होती त्यावेळी आपल्या देवघरातनं एक शेंद्री गणपतीची बसलेली मूर्ती उचलून आपल्या पदराआड घेऊन आली होती. ती गणपतीची मूर्ती फक्त माझ्या आजीच्या सांगण्यावरनं बाबांनी अगदी नाईलाजानं आमच्या देव्हाऱ्यात ठेवली होती. पण बाबांनी त्या शेंद्री गणपतीला कधी विहिरीवर नेऊन आंघोळ घातली नव्हती का एखादं लाल फूल त्याच्यावर ठेवलेलं नव्हतं. असे हे सगळे देव दाटीवाटीनं आपापली जागा पकडून उभे होते, फक्त गणपती बसलेले होते. पण ह्या सगळ्या देव्हाऱ्याच्या मूर्तीमध्ये एक सुद्धा कौरव नव्हता का पांडव नव्हता. अशा या आमच्या देवघरातल्या देव्हाऱ्याच्या एकदम समोरच्या भिंतीवर देव्हाऱ्याकडे तोंड करून एक मोठी हनुमानाची मोठी तस्वीर समोरच अडकवलेली होती. या तस्बिरीत हनुमान आपल्या खांद्यावर मोठी गदा घेऊन दोन्ही पाय पसरून उभा होता. त्याच्याकडे पाहिलं की असं वाटायचं की हनुमान आपली गदा घेऊन इथल्या सगळ्या देवांची आणि धनधान्याची राखण करत उभा आहे. आमच्या देव्हाऱ्यासमोर एक मोठी सहाण आणि चंदन ठेवलेलं होतं. त्याच्याजवळ देवपूजेचं ताट ठेवलेलं होतं. देव्हाऱ्याच्या दोन्ही बाजूला दोन मोठ्या पितळी समया ठेवल्या होत्या आणि उदबत्तीच्या पात्राजवळ घंटा ठेवलेली होती. तिथेच तीर्थ ठेवायचं पात्र आणि चमचा होता. अशा या आमच्या देवांच्या साठवणीच्या खोलीतल्या देवघरात नेहमी फळाफुलांचा, उदबत्तीचा आणि धनधान्याचा गंध एकत्र होऊन दरवळत राहायचा आणि आमचा मारुतीराया त्या देवाच्या साठवणीच्या खोलीतल्या प्रत्येक गोष्टीची राखण करत राहायचा. पण माझी आजी नेहमी म्हणायची, सगळ्या घरात देवघरापेक्षा माझघर महत्त्वाचं असतं, कारण देवघरात जरी मनाला शांती मिळाली नाही तरी पोटाची शांती झाल्यावर मनाची शांती घेता येते, कारण भुकेल्या पोटी देवपूजासुद्धा नीट करता येत नाही. म्हणूनच म्हटलं आहे, पहिला पोटोबा मग विठोबा. आता आमचं माझघर अगदी पितळी ताटवाट्यांनी, बारण्या टोपांनी भरलेलं माझघर होतं. स्वच्छ दुधातुपांनी भरलेलं लक्ष्मीच्या आशीर्वादाचं माझघर. आमच्या माझघरात एक वेगळेपणा होता. इथे समोरच्या भिंतीत एकमेकांना लागून अशी मोजून 7 फडताळं होती. आम्ही त्या फडताळांना सातमाई म्हणायचो.
पहिल्या फडताळाला पहिली माई, दुसऱ्या फडताळाला दुसरी माई, असे आम्ही त्यांना नंबर देऊन टाकलेले होते. आमच्या माझघरात नेहमी एक मजेशीर संवाद घडायचा. कधी आई किंवा आजी चुलीकडे बसलेल्या असल्या की त्या मला तिथून सांगायच्या, सोने त्या पहिल्या माईकडनं अमुक दे, त्या पाचव्या माईकडनं तमुक दे. आणि असा हा आमच्या माझघरातला मजेशीर संवाद फक्त आम्हालाच कळायचा. आमच्या या माझघरात कोणाकडे नसतील एवढी जड पितळेची भांडी भरलेली होती. प्रत्येक जड ताटावर सूर्याचं चित्र कोरलेलं होतं. पण ती रामकालीन नव्हती, तर ती सगळी पितळी भांडी माझ्या आईला तिच्या माहेरून आहेराच्या रूपात मिळालेली होती. मी एकदा आईला चेष्टेनं म्हणाले की आई, मी मिडास राजा असते ना, तर या सगळ्या भांड्यांना हात लावून तुला मी ती सोन्याची करून दिली असती. आणि त्यावेळी तिथे चहा पीत बसलेली माझी आजी माझ्याकडे बघत म्हणाली, सोने कोण ग हा कल्हईवाला, मेलेचं नाव किती विचित्र आहे. आणि मी खो खो हसले होते. माझ्या आईला आपल्या या माहेरच्या भांड्यांचं फार कौतुक होतं. ती नेहमी स्वतः ही भांडी विहिरीवर नेऊन त्याला चिंच चोळून चोळून अगदी सोन्यासारखी लखलखीत करायची. माझे बाबा ते बघून चेष्टेनं म्हणायचे, वत्सला, तुझ्या पोरींना लग्नाच्या वेळी सोन्याचे दागिने करायची गरज नाही. तुझा हा हंडा मोडून त्यांना ढिगभर दागिने करूया. अगं, तिच्या सासरच्या लोकांना कळणार सुद्धा नाही हे पितळेचे दागिने आहेत म्हणून. माझी आई त्या हंड्याकडे बघून हसायची, पण हसताना तिच्या डोळ्यातलं ते पाणी बघून बाबा तिथनं लगेच निघून जायचे. आमच्या सातमाई घरातल्या लोणच्याच्या मुरंब्याच्या बारण्या, ताटवाट्या, मसाले, मेथकूट, पापड आणि हवं ते माती मसण आपल्या पोटात घेऊन शांतपणे बसून राहायच्या. माझघराच्या एका कोपऱ्यात बाबांनी खुंट्या ठेवून सफेद कांद्याच्या माळा अडकवलेल्या होत्या. माझ्या आजीला स्वयंपाकाला नेहमी सफेद कांदाच लागायचा. सफेद कांद्यानं कफाचा आणि खोकल्याचा त्रास होत नाही असं ती म्हणायची. बाबांनी या खुंट्याच्या वरच्या आड्याला एक शिंक बांधून दही करायचं मोठं मडकं त्या शिंक्यात ठेवलं होतं. माझी आई रोज रात्री दूध साईसह जरा कोमट करून विरजण घालून या मडकीत ओतून त्या शिंक्यात ठेवायची आणि सकाळी ते घट्ट ताजं साईचं दही ओलं खोबरं घालून केलेल्या तांदळाच्या भाकरीबरोबर आम्हाला खायला द्यायची. तोंडी लावायला लिंबाच्या लोणच्याची फोड असायची. आमच्या येशा साहेबांना हे घट्ट दही साखर घालून खायला खूप आवडायचं. आमची सगळ्यांची ही दह्या भाकरीची न्याहारी आटोपली की आजी वाटीभर दही घेऊन त्यात साखर घालून येशाला आठवणीनं द्यायची आणि तो दही वेडा ती वाटी घेऊन आमच्या अहिल्याच्या शिळेवर बसून चाखत माखत खायचा. आमच्या माझघराच्या उजव्या भिंतीला टेकून मोठे पाट रांगीनं टेकून ठेवलेले असायचे. माझ्या आईचा स्वयंपाक झाला की ती लगेच मला किंवा मंजीला हाक मारून जेवणासाठी पाट मांडायला सांगत असे. पाट मांडून झाले की लगेच ताटं आणायला सांगत असे. या सगळ्या कामाचा मला विलक्षण कंटाळा होता. मी आईची अशी हाक ऐकू आली की आमच्या पत्र्याच्या मोरीत जाऊन उभी राहायची. मग आई मंजीला बोलवायची की थोड्या वेळानं मंजी त्या मोरीजवळ येऊन मला म्हणायची, ताई, ताटपाट मांडून झालंय, ये बाहेर. मी काहीच झालं नाही असं भासवायची आणि बाहेर यायची. आमचं ताटपाट मांडून झालं की आई उठून प्रत्येकाच्या ताटात वाढत असे. त्यावेळी आजी प्रत्येकाच्या ताटाजवळ एक उदबत्ती पेटवून ठेवायची आणि त्या उदबत्तीजवळ पेल्यात ठेवलेली सोनटक्क्याची फुलं असायची. असं सगळं जेवण वाढून झाल्यावर आजी बाहेर येऊन कोर्टात पट्टेवाल्यानं आरोपीचं नाव ललकारावं ना त्याप्रमाणे ओरडायची, शंभू, येशा, ताटपाट घेतलंय, जेवायला चला. आणि बाबा आणि येशा हातपाय धुवायला विहिरीवर पळायचे. माझ्या बाबांना एक फार चांगली सवय होती. ते जेवणा अगोदर अगदी हात जोडून डोळे मिटून प्रार्थना करत, हे पवित्र लक्ष्मी माते, माझ्या या घरात नेहमी सुखशांती, आरोग्य आणि धनसंपत्ती तू अशीच भरून ठेव. हे समोरचं भरलेलं ताट असंच आम्हाला सगळ्यांना नेहमी भवं. आणि ह्या प्रार्थनेनंतर आम्ही सगळेजण जेवायला सुरुवात करायचो. जेवताना मात्र आम्ही अगदी हसत खेळत विनोद करत जेवायचो. जेवताना बोलू नये, मध्ये पाणी पिऊ नये, प्रत्येक घास नीट चावून खावा, हे असले शास्त्राचे मूर्ख नियम आमच्या ह्या पंक्तीत नसायचे. उलट बाबा मोठ्यांदा हसत काही विनोद करायचे. आम्ही त्यांना हसत हसत दाद देत जेवायचो आणि आई ती आमची ताटं पुन्हा पुन्हा भरत राहायची.
एकदा जेवताना मला अचानक आठवलं की आमच्या बाई वर्गात शिकवताना म्हणाल्या की जेवताना शास्त्राच्या नियमांचं उल्लंघन करणं आरोग्याला अत्यंत हानिकारक असतं. त्यावेळी मला एकदम आमच्या जेवणाची पंगत आठवली होती. आम्ही जेवताना शास्त्राचे नियम धाब्यावर बसवून अख्खं घर डोक्यावर घेऊन जेवायचो. मी आमच्या घराला सुधारण्याचं ठरवलं. त्या रात्री जेवताना बाबांनी काही विनोद केला तेव्हा मी जोरात म्हणाले, बाबा जेवताना कधी बोलू नये, तुम्ही गप्प जेवा. माझ्या या अशा अचानक बोलण्यानं आमच्या पंक्तीत एकदम शांतता पसरली. आई आणि आजीसुद्धा गप्प झाल्या. मंजी यशा माझ्याकडे टाकामाका पाहायला लागले. बाबा मला शांतपणे म्हणाले, ठीक आहे सोने, यापुढे पंक्तीत सगळेजण शांतपणे जेवतील. आणि आमची ती नेहमी हसणारी खिदळणारी पंगत एकदम शांत झाली. आई गप्पपणे वाढत होती. आजी माझ्याकडे पाहत बसली होती. नंतर मलाच ती भयानक शांतता एकदम असह्य झाली. वाटलं आपण कोणाच्या श्राद्धाचं जेवण जेवायला बसलोत का. तशी मी रडत बाबांना म्हणाले, बाबा मी चुकले, तुम्ही बोला, हे असं शांतपणे मला नाही जेवायला जात. आणि बाबा मोठ्यांदा हसत म्हणाले की बाळ सोने, जेवताना मन नेहमी प्रसन्न ठेवावं, भरपूर बोलावं, भरपूर खावं. अगं या अशा भरलेल्या पंक्तीबरोबर निवांतपणाचे 4 क्षण उपभोगता येतात. खरंच माझ्या प्रेमळ बाबांचं ते सांगणं अक्षरशः खरं होतं. याचा अनुभव मी अनेक वेळा घेतला होता. या आमच्या पंक्तीच्या आठवणी माझ्या मनात नेहमी रुतून राहिल्या होत्या. मला त्यावेळी नंतर मात्र वाटलं होतं, शास्त्राचे ते नियम कोणाच्या श्राद्धाचं जेवण जेवताना ते कसं जेवावं ह्यासाठी केलेले असावेत. त्यानंतर आमच्या पंक्ती अशा हसत खिदळत व्हायला लागल्या. माझी आजी दरवर्षी आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागल्या की त्या कोवळ्या कैऱ्या काढून त्यात गूळ, मोहरी, हळद घालून एक छान गोड लोणचं करायची. आमच्या मंजीला ते लोणचं खूप आवडत असे. ताकाच्या कडीबरोबर एकदा चुलीत भाजलेला पोह्याचा पापड आणि एक लहान वाटीभर हे गोड लोणचं असलं की मंजी एकदम खुश. नंतर ती दुसऱ्यांदा भात घ्यायचीच. आजी मंजीसाठी म्हणून मुद्दाम हे लोणचं करून ठेवायची. हे लोणचं मला यशाला कधी जास्त मिळायचं नाही. फक्त प्रत्येक वेळी मंजीच्या ताटात त्या लोणच्याची लहान वाटी मात्र असायची आणि ती नेहमी ते लोणचं बोटांनी चाखत माखत खाताना माझ्याकडे आणि यशाकडे बघून हसायची. त्यावेळी मला त्या नकटीचा इतका राग यायचा म्हणून सांगू. एकदा मी म्हणाले आजीला, आजी तू नेहमी मंजीच्या पानात ते लोणचं ठेवतेस, पण मला यशाला तू कधी देत नाहीस, मागितलं तर इतकंसं देतेस. त्यावेळी आजी मला जवळ घेऊन म्हणाली, सोने आपली छोटी मंजी एरवी कधी काही मागत नाही, फक्त हे लोणचं मात्र तिला खूप आवडतं. ते वाढलं की ती 4 घास जास्तीचं जेवते ग, खाऊ देत की त्या छोट्या जीवाला. पण त्यानंतर मात्र दरवर्षी आजी ते लोणचं भरपूर घालून मला आणि यशाला सुद्धा मंजीबरोबर द्यायला लागली होती. आमच्या माझघराच्या डाव्या खिडकीजवळ एक आडवी फळी मारलेली होती. त्या फळीचं नाव होतं खाऊची फळी. त्या फळीवर अगदी कवायतीत उभं राहिल्याप्रमाणे ओळीनं पितळेचे डबे मांडलेले होते. त्या डब्यात दिवाळीच्या फराळाचे जिन्नस नेहमी भरलेले असायचे. त्या डब्यात खास आम्हा मुलांसाठी म्हणून आलेपाकच्या वड्याचा एक डबा होता. माझी आजी आम्ही कधी खोकायला लागलो की अगोदर आमचे दृष्ट काढून ती चुलीत जाळायची. नंतर तो डबा उघडून एक वडी आमच्या हातावर टेकवायची. त्या वडीसाठी आम्हा मुलांना नेहमी खोटा खोकला खोकायला लागायचा. त्यावेळी आमचं गुपित कळलेली आई आमच्याकडे बघून हसायची. वास्तविक सर्वसाधारणपणे खाऊचे डबे कपाटात किंवा फडतळ्यात ठेवले जातात. आमच्या घरात मात्र हे खाऊच्या उघड्या फळीवर मांडले जायचे. कारण आईचं मत होतं, डबे असे उघड्यावर ठेवले की आतलं खाणं ताजं राहतं, त्याचा वास गंध तसाच राहतो. मी किंवा मंजीनं कधी काही जास्त काम केलं किंवा शाळेत चांगले गुण मिळवले किंवा कधी आजी आई खुश असल्या की हे खाऊचे डबे अवेळी उघडले जात. अशा वेळी कुठल्याही डब्यातलं काहीही मागायचा हक्क आम्हा मुलांना असायचा. तसं आमचं माझघर साधंसुधं होतं, पण या माझघराला माझ्या बाबांच्या कष्टाचा आणि आजी आईच्या मायेचा गंध लागलेला होता. आमच्या सर्व सातमाईंची पोटं साध्याच खाण्यानी पण गच्च भरलेली होती. आमच्या अंगणातल्या फुलाफळांचा सुगंध आणि चुलीवर रटरटणाऱ्या स्वयंपाकाचा गंध आमच्या माझघराच्या कानाकोपऱ्यात दरवळत राहायचा. आमच्या शेजारचं झपाटलेलं बकोळीचं रान आपल्या बकुळ फुलांच्या मंद सुगंधानं आमच्या घराला जणू न्हाऊ घालायचं.
मला आठवतं कधी रात्री बाहेर धो धो पाऊस पडत असताना कंदिलाच्या मंद प्रकाशात चुलीच्या उभेत आम्ही जेवायला बसायचो. त्यावेळी मायेची एक ऊब आम्हा सगळ्यांना वेढून ठेवायची. त्यावेळी आजीच्या आणि आईच्या तोंडावर एक तृप्तीचं हसू असायचं आणि बाबांचे स्वर घरात गुंजायचे. हे पवित्र लक्ष्मी माते, माझ्या या घरात नेहमी सुखशांती, आरोग्य, धनसंपत्ती तू अशीच नेहमी भरून ठेव. हे समोरचं भरलेलं ताट असंच आम्हा सर्वांना नेहमी भव. तसं राजापूर गावापासून जरा दूर असलेलं आमचं हे घर माझ्या देखण्या बाबांनी आणि आजींनी मोठ्या कष्टाने उभारलं होतं. त्या घराला फुलवलं होतं आणि आपल्या कष्टांनी आमच्या या साध्यासुध्या घराला नंदनवनाचं रूप आणलं होतं. आमचं हे मातीचं घर एखाद्या वनातल्या ऋषीमुनीच्या आश्रमासारखं झाडापानांनी फळाफुलांनी बहरलेलं होतं. इथल्या वाऱ्याच्या झुळकासुद्धा बकुळ फुलाच्या सुगंधानं भरभरून राहायच्या. आमच्या या सुंदर घराच्या सभोवताली बाबांनी आणि दादूबाबांनी उंच काटेरी झाडाचं कुंपण घालून तार लावली होती आणि अगदी मधोमध लाकडाचं एक फाटक बसवलेलं होतं. तसं या कुंपणाच्या पुढची आजूबाजूची सगळी जागा आमची होती. फक्त घराला स्वतःची अशी हद्द असावी म्हणून गोलाकार कुंपण घातलं गेलं होतं. आमच्या सुरक्षिततेसाठी आणि त्या झपाटलेल्या बकुळेच्या रानासाठी माझी आजी म्हणायची, घराचं कुंपण म्हणजे घराची लक्ष्मण रेषा. त्या रेषेच्या मध्ये त्या घरातली माणसं सुरक्षित राहतात. आजीचं ते म्हणणं खरं होतं. आम्ही इथे येण्या अगोदर इथे घराच्या आजूबाजूला नारळी पोफळीची 20-30 झाडं अगोदरच लावलेली होती. ती सगळी घराच्या कुंपणाच्या मागे होती. कुंपणाला लागून दोन्ही बाजूला 3 हापूस, 2 पायरी आणि एक बाटली आंब्याचं झाड होतं. तसंच फाटकाच्या दोन्ही बाजूला मोठ्या जांभळाची 2 झाडं अहोरात्र आपली मोठी जांभळं त्या फाटकातून आत अंगणात सांडत राहायची. घराच्या 4 पावलाच्या अंतरावर मोठं गोड चिंचेचं झाड होतं. चिंचेचा एक आकडा हा असा मोठा होता. त्या झाडावरच्या गाभुळलेल्या चिंचा चवीला अतिशय अप्रतिम लागत. मी आणि मंजी त्या गाभुळलेल्या गोड आंबट चिंचा इतक्या खायचो की नंतर नाक सू सू करायचं. मग आई आणि आजीची बोलणी खात आलेपाकची वडीसुद्धा खायचो. या चिंचेच्या झाडाजवळ योग्य अंतरावर एक मोरावळ्याचं झाड होतं. या झाडामुळे आमच्या घराला कधी मोरावळ्याच्या मुरंब्याची कमी भासली नाही. त्या मुरंब्याच्या काचेच्या बरणीतलं ते साखरेच्या चॉकलेटी पाकातले मोठमोठे मोरावळे पाहायलासुद्धा किती छान दिसायचे. आई या मोरावळ्याची चटणीसुद्धा करायची. घराच्या दोन्ही बाजूला चिक्कू, सीताफळ, पेरू आणि फणसाची झाडं होती. फक्त रामफळाचं झाड आमच्या दुर्गी गंगीच्या गोठ्याजवळ होतं. ही झाडं पूर्वीपासून इथे होती. ती माझ्या बाबांनी लावली नव्हती, पण या सगळ्या झाडांची निगा ठेवून त्यांनी ती नीट वाढवली, फुलवली आणि मग नवीन झाडं इथे लावली आणि ती रुजवलीसुद्धा. बाबांनी पुढच्या मोकळ्या अंगात आणि मागच्या अंगणात फक्त पपई, केळी, आळू, अननस आणि काही भाज्यांची रोपं लावली होती. घराच्या पुढच्या अंगणाच्या फाटकाजवळच्या कोपऱ्यात बटाटे आणि रताळी लावली होती. आमच्या फळझाडावर नेहमी रानपक्ष्यांचे थवे येऊन बसत, त्यामुळे त्यांचा किलबिलाट अहोरात्र झाडावर चालत असे. कधीकधी एखादी जंगली माकडाची टोळी झाडावर उतरायची. ही माकडं मात्र फळाची विलक्षण नासधूस करत, पपई आणि इतर फळं तोडून जमिनीवर टाकत. अशावेळी दादूबाबांनी सांगितलेला एकच उपाय व्हावा करत. ते फटाक्यांच्या माळा भराभरा पेटवून आजूबाजूला फेकत आणि त्या आवाजाला ती माकडं घाबरून पळून जात. आमच्या सगळ्या झाडांची राखण आणि देखरेख बाबा आणि आजी करत असत. माझ्या बाबांनी जिथे जिथे म्हणून मोकळी जागा होती त्या समोरच्या आणि आजूबाजूच्या जागेत अनेक प्रकारच्या भाज्यांचे वाफे लावले होते. आमच्या राजापूर गावातल्या काही बायका भाजी विक्रीचा व्यवसाय करत. सकाळी आमच्या घरी येऊन भाजी आणि फळं घेऊन जात. कधी झाडावरनं पक्ष्यांनी खाल्लेली फळं त्या आजीला विचारून घेऊन जात, पण बाकी आजी त्यांना जरा इकडे तिकडे हात लावू देत नसे. माझे बाबा अगदी पहाटे उठून भाजी आणि फळं शिडी लावून काढत. घराला लागणारी भाजी आणि फळं बाजूला ठेवून बाकीच्या भाजी आणि फळाच्या टोपल्या नीट भरून आजीच्या हवाली करत असत. नंतर त्या भाजी घेणाऱ्या बायका म्हणजे पार्वती, गंगा, द्रुपा, अंबा, यशोदा आणि बायजा आल्या की आजी त्या बायकांबरोबर एकेका दिडकीसाठी हुज्जत घालून त्यांना ती भाजी आणि फळं विकायची. त्यांनी दिलेले पैसे मंजीकडनं किंवा माझ्याकडनं पुन्हा पुन्हा मोजून घ्यायची आणि नंतर ते बाबांच्या हातात देत म्हणायची, शंभू नीट ठेव रे बाबा.
कधीकधी गावातल्या या हुशार बायका आजीला मुद्दाम पैसे कमी द्यायच्या किंवा भाजी आणि फळाचा भाव एकदम कमी सांगायच्या. तेव्हा मात्र माझी आजी भयंकर चिडायची, कारण तिला अगोदरच बाबांनी भाजीचा आणि फळांचा भाव सांगितलेला असे. आणि त्यापेक्षा कमी किमतीत भाजी फळं देऊनसुद्धा त्या बायकांनी असं केलं किंवा पैसे कमी दिले की आजी सरळ त्या बाईच्या टोपलीतली भाजी काढूनच घ्यायची आणि तिला इथनं निघ असं सुनवायची. मग मात्र ती बाई आजीकडे चुकी झाली असं म्हणून नीट पैसे द्यायची आणि मग आजी तिला भाजी विकायची आणि सांगायची की अगं द्रोपा, माझा पोरगा रात्रंदिवस मरमर खपून भाजी उगवतो, ते तुला फुकट देण्यासाठी का गं? अगं तुझ्या पोरांच्या तोंडात तू सुद्धा भाजी विकून 4 घास घालतेस, मग आम्ही आमच्या पोरांच्या तोंडात काही दगडं घालायची का? तेव्हा द्रुपा म्हणायची, आजी चुकले, मला माफ करा. आजीच्या या रोखठोक धोरणामुळे तिचा भाजीचा व्यवहार अगदी सुरळीत व्हायचा. म्हणजे ती कोणाला एखाद्या फुलझाडाला सुद्धा हात लावू देत नसे. पण भाजी घेऊन जाता जाता त्या एखादं फूल तोडून पटकन केसात माळत. त्यावेळी मात्र आजी तो स्त्री धर्म आहे असं म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करत असे. त्या बायकांचं भाजी घेऊन झालं की आजी ताकानं भरलेलं एक मडकं आणि पेला आणून द्यायची. त्या बायका पेला पेला ताक पिऊन लगबगीनं निघून जायच्या. त्यावेळी मी आजीला म्हणायची की आजी, तू त्या बायकांना रोज रोज ताक का गं देतेस? तेव्हा माझी आजी हसत हसत म्हणायची, सोने, अगं घरात इतकं ताक होतं की ते संध्याकाळी आंबट होतं, म्हणून मी ते ताक त्यांना देते. त्यामुळे मला फुकटचं पुण्य तर मिळतं आणि त्या दमलेल्या बायकांचा जीव थोडा शांत होतो. बघ सोने, फुकटचं पुण्य आणि फुकटची दक्षिणा कधीही सोडू नये असं ब्राह्मण धर्म सांगतो. मग मी ही आजीबरोबर हसायची. आमच्या घराच्या खोलीचं कुठलंही दार मागच्या दारी अंगणात उघडत असे, पण पुढच्या अंगणात जायला मात्र दिवाणखान्याच्या दरवाज्यातनं जायला लागे. मागचं अंगण पुढच्या अंगणापेक्षा खूप मोठं होतं. अंगणात उजव्या बाजूला आंघोळीसाठी मोठी पत्र्याची मोरी बांधली होती. त्या मोरीला लागून आमचं शौचालय होतं. त्या शौचालयाच्या बाजूला थोडं अंतर सोडून आमची फुलबाग होती. त्या फुलबागेत मी, मंजिनी आणि कौशल्यामाईनं अनेक जातीची फुलझाडं दाटीवाटीनं लावली होती. मी आणि मंजी तर जरा कुठं एखादं फुलझाड दिसलं की लगेच उपटून आमच्या बागेत लावायचो. त्यावेळी माझी आई दारातनं हळू आवाजात आम्हाला म्हणायची, अगं पोरींनो, ती फुलझाडं इतक्या दाटीवाटीनं लावू नका. त्यांच्या मुळांना वाढायला पसरायला थोडा वाव उरू दे. तेव्हा आम्ही हो म्हणायचो, पण पुन्हा एखादं फुलझाड दिसलं की पुन्हा ये रे माझ्या मागल्या. पण गंमत अशी की हे आमची फुलबाग चहूबाजूनं छान तरारून आली होती. आम्ही लावलेल्या फुलझाडांची मुळं एकमेकात शिरून जोमानं वाढली होती आणि आमची छोटी फुलबाग अनेक रंगाच्या फुलांनी, सुगंधाने भरून गेलेली होती. एकदा आमच्या केदार काकांनी बाबांना एक कृष्णकमळाची वेल दिली. ती कृष्णकमळाची वेल बाबांनी आमच्या फाटकाजवळ लावली. नंतर ती वेल संपूर्ण फाटकावर चढून घराच्या कौलावरून मागच्या अंगणात उतरली. त्या वेलीमुळे आम्ही आता आमच्या फाटकाला कृष्णकमळाचं फाटक असं नाव दिलेलं होतं. आमच्या बागेत मोगरा आणि आबोली नेहमी फुललेली असत. आई त्या फुलांच्या केळीच्या दोरीनं गुंफून छान वेण्या करून माझ्या आणि मंजीच्या केसात माळत असे. पण ती स्वतः मात्र आपल्या नारळा एवढ्या आंबाड्यात फक्त सोनटक्क्याची सफेद फुलं माळायची, कारण बाबांना त्याचा वास फार आवडत होता म्हणून. आमच्या बागेत गावठी गुलाबाची अनेक झाडं होती. माझी आजी त्याच गुलाबाच्या पाकळ्यांचा गुलकंद करून बाटलीत भरून ठेवायची आणि दररोज सकाळी दुधाबरोबर त्या गुलकंदाचा एक एक चमचा आम्हाला मिळायचा. आमच्या या मागल्या अंगणाच्या मधोमध्ये खोल विहीर होती. विहिरीला रहाट होता. या आमच्या विहिरीचे काठ एका माणसाला सहज बसता येईल एवढं रुंद होतं. पण आम्ही नाही त्या काठावर बसायचो, कारण आम्हाला त्या काठावर बसून त्या विहिरीत डोकावणं फार भीतीदायक वाटत असे. या विहिरीच्या सांडपाण्याजवळ बाबांनी केळीची झाडं आणि आळू लावला होता. या आळूमुळे आमच्या पानात आजीनं केलेल्या आळूच्या वड्या नेहमी असायच्या आणि बाबांना आवडतं म्हणून काजू बिया घालून केलेलं आळूचं फतफतं आजी 2 दिवसाआड करायचीच. पण मला ते मुळीच आवडायचं नाही. त्यापेक्षा आळूची वडी बरी. मंजी मात्र ते फतफतं आवडीनं खायची. या सांडपाण्याच्या जरा पुढे देवाच्या बारीक पानाचा गोड शेंगाचं शेवग्याचं झाड होतं. या शेवग्याच्या शेंगा अगदी मांसल आणि रुचकर होत्या.
माझी आई वाटलेल्या तुरीच्या डाळीत त्या शेंगा घालून वरून झणझणीत जिऱ्या तुपाची फोडणी घालून छान आमटी करायची. ती आमटी फार स्वादिष्ट लागत असे. या आमटीबरोबर बाबांना आवडतं म्हणून वांग्या बटाट्याची भाजी असे. या देवाच्या शेवग्याच्या झाडाच्या बाजूला बाबांनी पपनीसाची 2 झाडं लावली होती. त्यातलंच एक ह्या पावसात थोडं वाकलं. आमची ती फुलबाग आणि विहीर या दोहीच्या मधोमध माझघराच्या अगदी दारासमोर माझ्या बाबांनी दादूबाबांच्या आणि 4-5 गावकऱ्यांच्या मदतीनं आमच्या शेताच्या बांधावर असलेला एक मोठा गोल दगड आणून ठेवलेला होता. तो दगड 2-3 माणसं सहज बसू शकतील एवढा रुंद होता, गोलाकार होता. आम्ही त्या दगडाला ना अहिल्याची शिळा असं म्हणायचो. ही शिळा आमच्या घरातल्या प्रत्येकाला अत्यंत महत्त्वाची होती. आमच्या घरातला प्रत्येकजण आपापल्या परीनं त्या अहिल्याच्या शिळेचा उपयोग करायचे. मी त्या शिळेवर बसून कधी माझे ओले केस सुकवायची तर कधी अभ्यास करायची. मंजी त्या शिळेवर बसून आपल्या कवितेच्या विश्वात शिरायची, मग्न राहायची. आजी कधी तेलाची वाटी घेऊन या शिळेवर बसून आमच्या केसांना तेलानं माखून टाकायची, तर कधी आमचा येशा या शिळेवर बसून श्लोक पठण करायचा, तर आई ह्याच शिळेवर बसून आपल्या माहेरच्या आठवणीनं टिपं गाळायची. या अहिल्याच्या शिळेवर आमच्या घरातलं कुणी ना कुणी नेहमी बसलेलं असायचं आणि आम्ही कुणी इथे बसलो की आमच्या जाईजुई इथे बसून खेळत राहायच्या. उरले आमचे बाबा, पण ते कधी या शिळेवर बसत नसत. ते आपले जोईच्या मंडपात रमलेले असत. आमच्या विहिरीजवळ एक मोठी दृष्ट काढायची चूल होती. त्या चुलीवर एक तांब्याचा मोठा हंडा ठेवला होता आणि आजी दिवस रात्र त्या हंड्याखाली झाडाची पानं, काटक्या, दुर्गी गंगीच्या शेण्या घालून ती चूल पेटत ठेवायची. या गरम हंड्यातून आमच्या गरम पाण्याच्या आंघोळी व्हायच्या. वेळी अवेळी आमचे हातपाय धुवायला आम्ही हेच गरम पाणी वापरायचो. सकाळी दात घासल्यावर याच गरम पाण्यानं तोंड धुवायचो. पण ह्या चुलीचा सगळ्यात मोठा उपयोग आजी करायची. ती नेहमी म्हणत असे, माणसाचे डोळे फार वाईट असतात. या डोळ्यामुळे काहीही होऊ शकतं. कदाचित कोणाची तरी दृष्ट लागून आपलं देखणं सौभाग्य गेलं याची खंत तिला वाटत असावी. काही का असेना, आजीचा दृष्ट काढण्यावर फार विश्वास होता. ती घरात आम्हा मुलांची सतत दृष्ट काढायचीच, पण कधी माझ्या आईबाबांना सुद्धा जरा काही झालं की लगेच 4 मिरच्या, हळद, मीठ आणि राया घेऊन दृष्ट काढायची. त्या दृष्टीवर रागानं थू थू करून थुंकून तोंडानं काहीतरी पुटपुटत ती आपला डावा पाय जोरात आपटून ते दृष्ट म्हणजे ते मिरच्या, राया, मीठ, हळदीचं मिश्रण त्या दृष्टीच्या चुलीत रागात फेकायची आणि नंतर तिचं समाधान व्हायचं. नंतर चुलीतल्या त्या मिरच्यांचा वास घरभर सुटला की ती लगेच सगळ्यांना मोठ्यांदा म्हणायची, बघितलं मिरच्यांचा किती वास सुटलाय तो, फार वाईट दृष्ट लागली होती. त्यावेळी आमची खट्याळ म्हणजे हसून म्हणत असे, आजी अगं पेटलेल्या चुलीत मीठ मिरच्या घातल्या की वास सुटणारच की. तशी आजी ओरडायची, म्हणजे आजकाल तुझा फाजीलपणा फार वाढलाय हं. आणि आम्ही हसत बसायचो. माझ्या आजीला दृष्ट काढायचं वेडच होतं. ती दिवसातून 10 वेळा कोणाची ना कोणाची दृष्ट काढत राहायची. माझं जरा कोणी कौतुक केलं की लगेच त्या व्यक्तीला शिव्या घालत माझी दृष्ट काढायची. त्यात जास्त करून आमच्या भाजी नेणाऱ्या बायकांचा समावेश असायचा. माझे बाबा कधी आठवड्याच्या बाजाराला निघाले की आजीला विचारायचे, आई काय हवं आहे का. आणि आजी काही बोलण्यापूर्वी आमची मंजी आजीचा आवाज काढून बाबांना म्हणायची, शंभू मला 1 शेर मिरच्या, 1 शेर मीठ, 1 शेर राया आण. हळद आहे घरात हो. अरे मला तुम्हा सगळ्यांची दृष्ट काढायची आहे बाबा. आणि आमची आजी हसत हसत मंजीच्या पाठीत धपाटा घालत असे. देवा, खरंच ते फार छान दिवस. एखाद्या पावसाच्या थेंबासारखे ते जमिनीत जिरून गेले. नंतर त्या थेंबांना कधी कोंबच फुटले नाहीत. ते मातीतच जिरून नाहीसे झाले, अगदी माझ्यासारखे. श्रोते हो, हा होता आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा 2रा भाग. 3रा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.